आज 26 एप्रिल शुक्रवार श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आहे, पुण्यदिवस आहे. त्यांना वंदन करूया. सर्वांना त्याबद्दल त्यांचं चिंतन करण्याबद्दल शुभेच्छा. आणि आपण ज्ञानेश्वरीतल्या 310 पर्यंत काल ओव्या घेतल्या होत्या, त्याच्या पुढच्या आज ओव्या घेऊयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि सर्व ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज एक श्लोक फक्त म्हणते श्रीधर स्वामींचा. आदिनारायणं विष्णु ब्रह्माणं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. आता त्यांच्यावर एक अष्टक रचलेलं आहे. मग अशी 2 ओव्या मी तिकडच्या म्हणल्या, पण अजून एक श्लोक त्यातला म्हणावं वाटते. म्हणजे दत्तांच्या अवताराच्या म्हणजे गुरु दत्त जयंतीच्या दिवशीच त्यांचा जन्म झालेला आहे. संध्याकाळी पिठापूरला वगैरे बघा पालखी निघत असते 7-7:30ला, त्याच वेळेला त्यांचा जन्म झालेला होता. आणि म्हणून ते दत्तावतारच मानले जातात. सगळं त्यांचं दत्तांशी साम्य आहे. तर दत्तांना 3 शिरे आणि हे आहे, म्हणून त्यांचं वर्णन असं केलं आहे. वाटे 3 शिरे म्हणून वदती, त्रैमूर्ती अत्री सुता. भक्ती ज्ञान विराग 3ची शिरे, या श्रीधरा तत्वता. यांची 3 शिरं आहेत, भक्ती ज्ञान वैराग्य तीच. आणि समर्थांचे ते शिष्यच आहेत. ज्ञाने छेदुनी सर्व मोह जगती, सत्यस्थिती दाविली. तो हा श्रीधर दत्तची अवतरे, प्रत्यक्ष या भूतली. दत्ता सन्निध कामधेनु विलसे, तैसेची येथे पहा. शांती धेनु अखंड वास करिते, सन्निध यांच्या महा. षडशास्त्रे जणू हात यासी असती, 6 शास्त्र म्हणजे त्यांचे 6 हात. कीर्ती जयांची भली, तो हा श्रीधर दत्तची अवतरे, प्रत्यक्ष या भूतली. श्रीधर स्वामी महाराज की जय. काल आपण आता 10 पर्यंत ओव्या घेतलेल्या आहेत. त्याच्या पुढच्या थोड्या ओव्या पण घेऊयात. आणि नंतर 15व्या श्लोकाला मी जो 14वाच जो मुख्य श्लोक आहे, 5 कारणं ती आपल्याला शिकायची आहेत. 3च ओव्या राहिल्या, तेवढ्या घेऊया का अगोदर. 10वी अशी होती. का कवणे के पिंडे, वेचिता अवतरे भांडे. मग भवंडीजे दंडे भ्रमे चक्र. ती सगळी कुंभाराच्या घट निर्मितीचं सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. की खरं म्हणजे काय होतं, कुठला तरी मातीचा ओलसर गोळा हा खर्ची पडतो. म्हणून त्यांनी म्हणले वेचिता अवतरे भांडे. भांडं म्हणजे मी काल सांगितलं की घट हे एक पात्रच असतं. पसरट एखादी थाळी असेल तरी ते पात्रच असतं. तवे बनवतात मातीचे, आणि मग त्या घटाची किंवा त्या पात्राची निर्मिती होते. म्हणजे काय की तो मातीचा ओला गोळा चाकावर ठेवला जातो. ते चाक काठीनं गरागरा फिरवलं जातं आणि वेगानं फिरणारं चक्र घटाची निर्मिती करतं. आणि तो हे छान असा हात लावत असतो बघा,
किती सुंदर वाटतं ते असं सतत त्याचे दोन्ही हात चालत असतात. तर इथं पृथ्वीचा काहीही अंश नसतो, पृथ्वीचं काही देणं घेणं नाही आहे, आपोआप ही वस्तू बनत असते. म्हणून त्यांनी पुढं म्हटलेलं होतं 11व्या ओवीमध्ये, आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वीयेचे आधारा वाचुनी वेचे विचारी पा. असं म्हणतात की इथे कुलालाचे म्हणजे कुंभाराचे, इथं कुंभाराचं कौशल्य आहे. तेथ काय आहे पृथ्वीयेचे, पृथ्वीचं काही आहे का ह्याच्यात? पृथ्वी काही करते का त्याच्यामध्ये? तिची फक्त माती घेतली जाते आणि ते सगळं बनवलं जातं, पण स्वतः पृथ्वी काही कार्यरत नसते. म्हणजे कुंभाराचं कौशल्य हे घटाच्या निर्मितीसाठी कार्यरत असतं. कर्तृत्व कुलालाचे तेथ काय पृथ्वीयेचे आधारा वाचुनी वेचे विचारी पा. आणि ती मातीच्या गोळ्याचा घट होण्यासाठी त्या क्रियेशी पृथ्वीचा काही संबंध नसतो, फक्त ती एक आधार असते, आधार ती देते. या व्यतिरिक्त पृथ्वीचं काय खर्च होतो? काहीच नाही. आता काही जण आपल्याकडे येतात आणि म्हणतात तुमच्याच ह्याच्यातलं आम्ही छान बनवून देतो, आणि काही पैसे न घेता वगैरे सुद्धा काही जण छान असं काहीतरी बनवून देतात. मग आपण त्यांना धन्यवाद देतो म्हणतो. पण आपलं काय गेलं? आपण काहीच केलेलं नसतं, त्या लोकांनी सगळं केलेलं असतं. तसं पृथ्वीनं काय केलं? गड बनवण्यासाठी पृथ्वी फक्त तटस्थपणे पाहत असते आणि आधार देते हे सगळं करायला. अजून पुढची आहे ओवी तशीच. हे ही असो लोकांची या रहाटी होता आघविया कोण काम सवितया अंगा आले. तेही सांगितलं होतं मला असं वाटतं की सूर्योदय झाला की लोकांचे सगळे नित्य व्यवहार चालू होतात. रहाटी होता आघविया लोकांची या, लोकांचे सगळे बोलतो ना जग रहाटी, रहाटी म्हणजे सगळी कार्य, सगळे उद्योग हे सुरू होतात. कोण काम सवितया, सूर्य काही काम करतो का हो? फक्त तो उगवण्याचं काम करतोय, बाकी सगळं प्रत्येकजण करत असतो. म्हणजे त्या इतरांच्या कार्यामध्ये सूर्याला काही काम करावं लागतं का? काहीच नाही, तो असा फक्त तटस्थ असतो. तैसे पाच हेतू मिळणी पाचे ही इही कारणी की जे कर्मलतांची लावणी आत्मासीना. त्याप्रमाणेच ह्या 5 कारणांनी, आता जी 5 कारणं आपल्याला समजून घ्यायची ती 5 कारणांनी किंवा 5 हेतूंनी एकत्रित येऊन काय केलं आहे? 5 हेतू मिळणी पाचेची ही कारणी की जे कर्मलतांची लावणी. काय उपमा देतात? कर्मलता, कर्म ही वेल आहे आणि तिची जणू काही लावणी केली जाते. म्हणजे ही 5 कारणं घेऊन 5 हेतूंनी एकत्रित येऊन कर्मलतेची लावणी केली जाते. आणि पुढं काय म्हणतात? आत्मा सीना, सीना म्हणजे वेगळा, अलिप्त आहे, पण आत्मा मात्र निराळाच राहतो, वेगळाच राहतो. तो काही त्याच्यामध्ये कुठं गुंतत नाही, काहीही करू लागत नाही. ती 5 कारणं फक्त काय काय करतात ते आपण पुढच्या श्लोकात बघणार आहे. आता तेची वेगळ आली 5 ही विवंचू गाभली तू कोणी घेतली मोतीये जैसी. तशी ही वेगळ आली, ही जी 5 कारणं आहेत ती सगळी वेगळी आहेत. आणि 5 ही विवंचू गाभली, ही 5ही तुम्हाला सांगणार आहे. विवंचू म्हणजे विवेचन करून सांगणार आहे. 5ही कारणं तुम्हाला मन लावून समजावून देणार आहे. मग ते कसं? तू कोणी घेतली मोतीये जैसी. पूर्वी दारावर असे मोतीवाले यायचे आणि तुकोनी म्हणजे मोजमाप करून, तर तोलून मापून म्हणतात, तसं तुकोनी. नाही तर इथं तुकाचा काही संबंध नाही आहे. तर मोत्यांचं वजन करून मग मोती घ्यावेत, आणि तसं तू माझं हे बोलणं तोलून मापून घे. आता मी आता जे सांगतोय हे तू सगळं टावून सुलाखून तोलून मापून घे. म्हणजे जसा घेणारा मोत्याचं वजन करून मोती घेत असतो. पूर्वी असे अगदी असं मोजून बघा, आता सोनाराकडे गेलं ना तर ते हे काळे मणी वगैरे त्याचं माप करतात वेगळं. आता हे ते काय अगदी सगळे सारखे असतात का? पण या आकाराचे मोती मणी घेतात आणि त्याचं वजन करतात. मग ते 1 ग्रॅम झालं, 2 ग्रॅम झालं.
मग एकूण जे मंगळसूत्र केले तेवढं तेच वजन बाजूला करतात. आपण काय डोळ्या देखत बघायला जात नसतो. त्यांनी घातले मोती आपले हे मणी तेव्हा किती घातले आणि काय, आता ते त्याच्या अंदाजानेच मोजून त्याचं बरोबर माप करतात. तसं ही 5 कारणं आहेत, ही आता तू तोलून मापून घे असं भगवंत सांगतात. तर त्याच्यावरच्या ओव्या बघू आधी आणि नंतर श्लोक बघूया. त्याची आवडीने ऐकावेसे वाटे, कृपामृते तरी कृपामूर्ते निरूपावे. पार्थाचे हे बोल करुनी श्रवण, बहुसंतोषून विश्वनाथ. म्हणे ह्याची साठी घेईल जो हट्ट, ऐसा भक्त श्रेष्ठ असे कोठे. तुझ ऐशा थोर भक्ताचा मी ऋणी, प्रेमे निरूपणी प्रवर्तलो. तव पार्थ म्हणे मागील तो भाव, विसरले देव पुन्हा केले. मितूपणा लागी रहावया जागा, असे का हो सांगा येते आता. आता मितूपणासाठी जागा उरलेलीच नाहीये. असं म्हणे देव ऐक सावधान, पार्था निरूपण करीन जे. आता मी जे निरूपण करतोय ते ऐक बाबा. सर्व ही कर्मांची 5 ह्या कारणी, होय उभारणी परभारे. कर्माची कारणे जैसी होती 5, तैसच ते 5 हेतू. परी आत्मतत्व राहे उदासीन, नये उपादान नव्हे हेतू. सांगितलं ना, उपादान म्हणजे जे समवायी कारण किंवा जे असल्याशिवाय वस्तू बनतच नाही. घटाचं माती हे उपादान कारण. करीना सहाय्य स्वयतेच काही, व्हावयासी साच कर्मसिद्धी. शुभाशुभ कर्मे आत्मतत्वी जाण, रात्र आणि दिन नभी जैसी. उदक उष्णता वाफ ऐसी 3, जाताची जडोन पवनाशी. उद्भवती मेघ पंक्ती आकाशात, परिते अलिप्त राहे जैसे. जोडोनिया काष्ठे घडविली होडी, लोटीतो नावाडी उदकात. वायूची या बळे जायती वेगात, परिसाक्षीभूत जळे जैसे. मृत्तिकेचा गोळा ठेवोनिया देख, इथपासून आज झालं. भोवंडवनी चाक दंडुक्याने, भोवंडणे म्हणजे गोलगोल फिरवणे. तयाचाची घडा घडी तो कुंभार, मृत्तिका आधार मात्र तेथे. लोकव्यवहार चालता सकळ, सूर्य तो केवळ साक्षी जैसा. तैसीच ह्या 5 कारणांकडून, एकत्र मिळवून 5 हेतू. केली जाय कर्म लतेची लावणी, वेगळे त्याहुनी आत्मतत्व. आता वेगळ आली तीच सांगू भली, तोलोनी घेतली मोते जैशी. आता जशी मोती तोलून घेतले जातात तशी आता तू हे माझं सगळं सांगणं, ही 5 कारणं तोलून मापून घे. आता 5वा श्लोक 15वा श्लोक पाहायचा आहे, आपलं 14वा. अधिष्ठानं तथा कर्ता, करणंच पृथग्विधं. विविधाश्च पृथक्चेष्टा, दैवंचैवात्र पंचमं. 5 कारणं बघा. 5 कशामुळं कर्म बनतं. प्रत्येक कर्माला हे 5 असतातच. फार मला आवडलेला हा श्लोक. ज्या वेळेला माझं PhDचं काम होत आलेलं होतं आणि असं झालं की शेवटच्या टप्प्यात म्हणजे 10-20% राहिलं काम समजा किंवा 25%, आणि त्यावेळेला जो ते DTP वगैरे करणारा होता ते दोन्ही मुलं चालली अमेरिकेला आणि म्हणे आता आम्ही अमेरिकेला चाललो. आता तो शेवट कसा करायचा. म्हणे 10 दिवसच बाकी आहेत. इकडे कॉलेज सुरू व्हायला आलेलं. मग मी रोज अपडाऊन केलं कॉलेजसाठी. तिथून पहाटे निघायचं म्हणजे मध्यरात्री 1:30-2ला, इथं 6ला यायचं. कॉलेज करायचं 12-1-1:30पर्यंत. पुन्हा गाडीत बसायचं, पुन्हा तिथं जायचं. ते सगळं दुरुस्त्या वगैरे करायच्या. संध्याकाळी 6-6:30ला पोचल्यापासून रात्री 12-1पर्यंत परत यायचं. आता हे सगळं करत असताना मला हा श्लोक फार आठवायचा की अधिष्ठानम. अधिष्ठान म्हणजे काय हो, एखाद्या कार्यासाठी आश्रयस्थान म्हणजे ज्याच्या आश्रयानं ही कर्म केली जातात. आता बघा, आपण बसलोय, तुम्ही तुमच्या घरात बसलायत,
मी माझ्या घरात बसलेली आहे. आश्रय असल्याशिवाय रस्त्यावर घेता येतो का क्लास? नाही घेता येत. एवढाले ग्रंथ हातात धरता येत नाहीत. म्हणजे अधिष्ठान पाहिजे पहिलं, किंवा भगवंताचं अधिष्ठान, नंतर त्याप्रमाणे करता. आता समजा आज मी तिथे आलेच नाही तर कोण बोलणार मग? आणि मग तुम्ही नुसते तासभर बसून उपयोग आहे का? नाही. दादाच नसले तर कार्य होईल का? नाही. म्हणजे करता पाहिजे. आणि करणं म्हणजे साधनं सगळी. कुठली साधनं हो? बघा ना, आपल्याला प्रत्येकाला मोबाईल हवा आहे, त्याच्यामध्ये ते व्हॉट्सअप पाहिजे, त्याच्यामध्ये पैसे चार्जिंग केलेलं असलं पाहिजे. सगळं आहे आणि चार्जिंगच नाही केलं, झिरोवर गेलेलं असेल, आपल्याला ऐकता येत नाही, बोलता येत नाही, लावता येत नाही. म्हणजे करणमचं पृथक विधम. पृथक म्हणजे वेगवेगळे, पृथक विधम म्हणजे निरनिराळ्या प्रकारची साधनं पाहिजेत. सगळं लागतं ना. टेबल पाहिजे, पाणी पाहिजे, खुर्ची पाहिजे, सगळं पाहिजे. ही सगळी साधनं आहेत. पुस्तकं पाहिजेत, ग्रंथ पाहिजेत, प्रार्थनेचे कागद पाहिजेत, सगळं सगळ्यांजवळ पाहिजे. आणि विविधाश्च म्हणजे सोपं आहे. विविधाहाच पृथक चेष्टा. पृथक म्हणजे वेगवेगळ्या, चेष्टा म्हणजे सगळ्या हालचाली, धडपडी. विविध प्रकारच्या हालचाली, क्रिया, हे सगळं पाहिजे. आणि मग त्यांनी म्हटले चौथं, पाचवं महत्त्व आहे दैवंच अत्र पंचमम. आणि दैव हे पाचवं आहे. आता दैव म्हणजे काय की पूर्वी जे आपण शुभाशुभ केलेली कर्म असतील, त्या कर्मांचे जे संस्कार राहिलेले असतील त्याला दैव असं म्हणतात. दैव जर अनुकूल नसेल तर मी तुम्हाला म्हणलं तसं माझा सगळा थेसिस आणि माझं सगळं सबमिशन राहिलं असतं. पण त्या दैवाच्या काहीतरी पूर्वीच्या जन्मीच्या, पूर्वच्या किंवा कार्य करत असतानाच्या काहीतरी त्रुटी राहिल्या असतील, काही चुका झाल्या असतील. आणि त्यामुळं ती नेमकी मुलं आता गावाला निघाली, परदेशात निघाली, आणि मी काय करायचं हा मला प्रश्न पडला. की 4 गोष्टी होत्या. अधिष्ठान होतं, कर्ता होता, करण सगळी साधनं होती, सगळ्या हालचाली होत्या. पण दैव जर तिथं अनुकूल नसतं तर माझं ते काम काही पूर्ण झालं नसतं. अजून आयुष्यभर त्या गोष्टीची का आठवण येते की आपली सत्वपरीक्षा असते अशी काही कामाच्या बाबतीत. अशी लग्न कार्य ठरल्यावर सुद्धा बघा असेच तुम्हाला एक अनुभव आलेले असतील, आपल्याला येतात अनुभव, आणि मग आपण म्हणतो आमचं दैव बलवत्तर म्हणून सगळं सुतासारखं सरळ झालं. आणि तेच जर अडचण आली, ते जर दैव बरं नसतं तर आमचं कार्य झालं नसतं. म्हणून या 5 गोष्टी लागतात. काय काय लागतं? अधिष्ठान, करणारा कर्ता, करण, विविध प्रकारची साधनं, आणि विविध प्रकारच्या हालचाली किंवा यातायात, प्रयत्न, विविधाश्च पृथक चेष्टा. आता आपण काय काय करतो हालचाली? कुठलंही काम करायचं असेल, महिलांना घरात एखादा पदार्थ बनवायचा असेल तर त्यासाठी किती गोष्टी कराव्या लागतात. कुठलंही घ्या, बटाटे वडे घ्या, पुरणपोळी घ्या, जे तुमच्या आवडीचं असेल ते घ्या. काल आम्ही कैरीची डाळ केली होती, ती सांगायचीच राहिली खरं तुम्हाला सगळ्यांना. तृतीया होती, म्हणजे तृतीया तीज म्हणून केलं होतं सगळं. पण आज म्हणतायत द्वितीया आहेत, म्हणजे मलाच आता त्यांचं लक्षात येईना नेमकं काय काय तिथीचं गणित. पण जाऊ द्या, एक शुक्रवार म्हणून काहीतरी करायचं असतं, तसं काल गुरुवार म्हणून केलं. पण हे जर नसेल, आमची मिरवणूक चालली बघा, दाखवतो तुम्हाला. गीता परिवारचे विद्यार्थी चाललेत, त्यांचं आज सगळ्यांचं एकत्रीकरण आहे. सगळ्यांचे एकत्रित आता कार्यक्रम आहे तिथे बालसंस्कार वर्गाचा. त्यांना मी म्हणलं माझा क्लास झाल्याशिवाय काही मी येणार नाही. अशी ही 5 कारणं कुठलंही काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असतात. आणि ही निरनिराळ्या प्रकारची सगळी करण म्हणजे साधन, आणि विविध प्रकारच्या क्रिया म्हणजे चेष्टा. म्हणले आपण मराठीत चेष्टा शब्द थोडा वाईट अर्थानं वापरतो बरं का, तो इथं घ्यायचा नाही. चेष्टा म्हणजे सगळ्या क्रिया, हालचाली, प्रयत्न, आणि त्या सगळ्या असल्या तरी दैव हे 5वं कारण आहे, 5वं साधन आहे, 5वा हेतू आहे. आणि तो असल्याशिवाय आपलं कार्य पूर्ण होत नाही. बघा आता खूपदा आपण सगळे असतो पण कधी कधी ती रेंजच नसते,
रेंज नसल्यावर आपल्याला काहीच करता येत नाही. आता परवा माझ्या काही मैत्रिणींनी सांगितलं की ताई तुमचा आवाजच येत नव्हता. आता त्याच्यासाठी ती रेंज काय कमी जास्त होत असेल, आपण काहीच करू शकत नाही ना. ठीक आहे, आता पुढं ओव्या बघूया. तैसी यथा लक्षणे आईक कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येथ. आता एक एक करण ते समजावून देतात हेतू. ही जी 5 कारणं आहेत यथा लक्षणे, आता त्याची सगळी लक्षणं मी तुला सांगतो. आईके कर्म कारणे, कर्माची कारणं मी सांगतो. तर कारण हा शब्द जरा आपल्याला मराठीत कळत नाही. ती एक संस्कृतमधली एका ग्रंथामधली किंवा एका तत्त्वज्ञान क्षेत्रातली एक हे आहे, ती संज्ञा आहे. आपल्याला 5 गोष्टी लागतात. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे, त्याला करण म्हणायचं. म्हणजे मगाशी मी म्हणलं तसं माती, पाणी, चाक, तो दांडा आणि कुंभार, या 5 गोष्टी लागतात. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्याला करण म्हणायचं. म्हणजे ते असलंच पाहिजे. उपादान कारण म्हणजेच करण. मग ती माती असल्याशिवाय घट बनत नाही. तसं आता आपल्याला लिहायचं आहे, लिहिण्यासाठी वही आहे, टेबल आहे, सगळं आहे. आपणही बसलेले आहोत, खुर्ची आहे, सगळं आहे. पण महत्त्वाचं काय लागतं, ज्याच्यातनं लिहायचं आहे ते पुस्तक, किंवा मनानं लिहायचं असलं तरी पेन लागतं किंवा लेखणी लागते. म्हणजे लेखणी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. बाकीचेही पाहिजेत, नुसत्या इथं पेनांचे ढीग आणून ठेवले तरी काव्य कुणाला येतात का लिहायला? नाही. त्याच्यासाठी प्रतिभा नावाची एक गोष्ट लागते. प्रतिभा असेल, काव्य करण्याची शक्ती असेल तर मनुष्य काहीही करू शकतो. खरं ते सांगायचं राहिलं मगाशी की अंदमानमध्ये आणि मंडाले तुरुंगामध्ये सावरकरांनी आणि लोकमान्य टिळकांनी एक काव्य लिहिली किंवा त्यांनी गीतेवरचं भाष्य लिहिलं. म्हणजे ते केवढं मोठं काम लेखनाचं केलेलं आहे. हाताने लिहिलं. तेव्हा काही त्यांना टिप्पीन हे करण्याची सोय नव्हती. तुमचे लॅपटॉप नव्हते, मोबाईल नव्हते. हल्ली मोबाईलवरही भरपूर लोक लिहितात. तर ते असं काही गोष्टी राहून जातात सांगायच्या. तसे ह्या 5 गोष्टी बघा. आता त्यातला आईके कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येथ. आता देहाला त्यांनी अधिष्ठान मानले. ज्ञानदेव आपल्याला समजावून देतात की देहच नसेल तर काय उपयोग आहे हो. देहाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. यया ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशे जे स्वभोग्येसी वसे भोगता येथ. आता या देहाला अधिष्ठान असं का म्हटलं जातं की हा भोगता जो जीव आहे, स्वभोग्येसी वसे भोगता येतं. भोगता कोण आहे? आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये भोगता आहे तो जीव आहे. आणि तो काय करतो? भोगता येथ वसे, तो राहतोय आपल्या शरीरात. कसा राहतो? सगळी सुख दुःख भोगण्यासाठी राहतो की नाही. भोगता जो जीव आपल्या सुखदुःखासाठी शरीरात निवास करतो. म्हणजे सुखदुःखाला कोणतरी हे पाहिजे ना भोगायला, म्हणून तो भोगता अर्थात जीव आपल्या देहामध्ये राहतो. आता अजून काय काय आपले मदत करतात? इंद्रियांच्या दाही हाती जाचोनिया दिवो राती सुखदुःखे प्रकृती जोडी जती जिये. आता 10 इंद्रिय कुठली? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. सगळ्यांना पाठ असतील, आता पुन्हा सांगायची गरज नाही. तर या 10 इंद्रियांच्या रूपी हाती म्हणजे हातांनी जाचोनिया दिवो राती, अहो रात्रंदिवस कष्ट जाच म्हणजे आपण म्हणतो ना, मला फार जाच आहे पोरी सांगायच्या पूर्वीच्या काळी. जाच म्हणजे कष्ट. त्या सुनबाईला 1 मिनिट गपचूप बसूनच द्यायच्या नाहीत सासूबाई किंवा घरातले लोक. ती जरा अशी शांत दिसली की अगं उठ, ते बघ ते राहिले अजून अमुक तमुक, त्याला जाच म्हणायचे. त्याचा शब्द ज्ञानदेवांनी जाच शब्द छान वापरले. तर रात्रंदिवस अतिशय जाच म्हणजे अतिशय कष्ट करून अनेक प्रकारची सुखदुःखे प्रकृती जोडी जती जिये. तर प्रकृतीकडून ही सुखदुःख प्राप्त केली जातात.
आणि मग ती सुखदुःख भोगायला पुन्हा कोणतरी पाहिजे. ती ये भोगावया पुरुखा आन ठावोची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाखा बोली जे देख. आता ही सुखदुःख भोगण्यासाठी देहाशिवाय जीवाला दुसरी कुठली जागाच नाही आहे. म्हणून आत्ता सांगितलं की देहालाच अधिष्ठान म्हटलेलं आहे. आणि म्हणून अधिष्ठान भाखा बोली जे देह, तीच देह बोली किंवा त्या देहालाच अधिष्ठान म्हटले बरं का. कारण ही 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय त्यांच्या साह्यानं जेवढी काही सुखदुःख भोगायला मिळतात ती देहाशिवाय कुणाला. बघा मगाशी ते देह निरूपण होतं. या जर ओव्या आधी झालेले असतं तर हे तिथं सांगता आलं असतं, पण वेळच नाही हो. वेळेत किती ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, सगळ्यांचं सगळं सांगायचं म्हटलं तर वेळच नसतो. आता या देहाला अधिष्ठान का म्हटलं किंवा ती देहबोलीवरनं बघा, डोळ्यावरनं आपल्याला कळतं हा मनुष्य काय सांगायचं आहे. त्याच्या डोळ्यातला आनंद कळतो आपल्याला, न बोलता सुद्धा कळतो. आणि त्यालाच देहबोली म्हणजेच अधिष्ठान. देह हेच अधिष्ठान आहे. हाताने सुद्धा बघा, बोललं नाही तरी अशी जर खूण केली ना, असं केलं की कळतं काय सांगायचं. आपल्या प्रत्येक अवयवामुळं किंवा प्रत्येक त्या इंद्रियामुळं व्यक्त करतो आपण. आता 24 तत्व आहेत एकूण सगळी, ते पुढं सांगतायत. हे 24 तत्वांचे कुटुंब घरवस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंतले येथ. आता 24 तत्व आहेत एकूण शरीरामध्ये. त्या तत्वांचं कुटुंब आहे जणू काही. म्हणून त्यांनी म्हणलं 24 तत्वांचे कुटुंब घरवस्तीचे. भरपूर दाट वस्ती आहे आपल्या या घरामध्ये. आणि ते सामायिक घर म्हणजे हा देह. प्रत्येकजण म्हणाल, हात म्हणाल माझंच आहे, नाही. पाय पण म्हणतो माझंच आहे, डोकं पण म्हणतो माझंच आहे, सगळे 5 ज्ञानेंद्रिय म्हणतात माझंच आहे, कर्मेंद्रिय म्हणतात माझंच आहे, ते घर माझंच आहे. त्याच्यावरनं खरं ती तैत्तिरीय उपनिषदात एक छान गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं मीच श्रेष्ठ आहे. हाताला वाटतं मीच, माझ्यामुळंच सगळं काम होते. पायाला वाटतं माझ्यामुळंच होते. 5 वायू आहेत, पंचप्राण, त्यांना वाटतं आम्हीच सगळं करतोय. आता ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, चक्षु, श्रोत्र, घ्राणेंद्रिय, रसना, ही सगळी त्वक, या सगळ्यांना वाटतं आमच्यामुळंच सगळं कळते. प्रत्येकजण स्वतःला मीपणा म्हणत असतो. तर त्याच्यासाठी खूप छान दिलं की त्यांच्यात भांडणं लागतं. त्या सगळ्या इंद्रियांमध्ये भांडणं लागतं. आणि प्रत्येकजण म्हणतो मी जर नसेल तर तुम्ही कसे करा. म्हणून 1 वर्षभर डोळे गावाला जातात. सगळा व्यवहार चालू राहतोय. परत येतोय परत. तो म्हणतो काय कसं काय जमलं का माझ्याशिवाय. म्हणे काय नाही, आम्ही आंधळ्यासारखं राहिलो पण बाकी सगळे व्यवहार झाले. मग हे श्रोत्रेंद्रिय म्हणतं मी आता वर्षभर जातो. ते जातं. त्याला वाटतं आता मला काही ऐकूच नाही आलं तर काय व्यवहार करणार. आलं वर्षांनी परत. काय झालं म्हणतो, राहिले का व्यवस्थित तुम्ही. हां म्हणे बहिऱ्यासारखं राहिलो आम्ही. डोळे होते, आम्हाला सगळं पाहायला मिळत होतं, सगळं होतं. असं प्रत्येक हे रसनेंद्रिय, जिव्हेंद्रिय म्हणजे बोलायला ते म्हणजे वाक म्हणलेलं आहे त्याला, ते निघून गेली. काहीच बोलता येईना. वर्षभर गपचूप. आलं परत. कसे राहिलात. काही नाही, मुक्या माणसासारखं राहिलो म्हणे आम्ही. असं सगळेजण सांगतात. आणि मग शेवटी प्राण आहेत. ते प्राण म्हणतात आता आम्ही जातो 1 वर्षभर जातो. 1 वर्ष काय, ते 1 मिनिटात बाहेर निघून चालले की पडला ना देह खाली आडवा. म्हणजे प्राणांचं महत्त्व हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्राण म्हणजे हा आत्मा. तोच नसेल तर या देहाला काही महत्त्व नाही. पण देह आहे म्हणून ते सगळे आहेत असंही सांगताय तिथे. हे 24 तत्वांचे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, त्यांचे सूक्ष्म तन्मात्रा म्हणतात त्या 5, आणि मग मन, बुद्धी, अहंकार, चित्त, हे 4. असे हे 4 किंवा प्रकृती, पुरुष हेही मानलेले आहेत. तर असे हे 24 तत्व आहेत. आणि या 24 तत्वांचं हे घर आहे, त्यांचं हे कुटुंब आहे. म्हणून त्यांनी म्हणलं आहे की त्यांचा उलगडा तो कसा होतो.
बरं हे सगळं गुंतागुंतीच आहे हो. या देहातच पुन्हा काय आहे, बंध मोक्षाचे तुटे. या देहातच बंध आणि मोक्ष यांचाही उलगडा होतो. तुटे म्हणजे ते समजतं आणि ती तत्वसुद्धा उलगडली जातात. बंधनं म्हणजे आपण बघा ना, अडकून पडतो ना. आता कुठं बाहेर जायचं असेल, आपल्याकडं कुणी येणार म्हणलं की आपल्याला अडकून पडावं लागतं. किंवा कधी कधी आता आपल्याला काहीतरी व्हायला लागलं, दुखणं आलं, तरी आपण अडकून पडतो. आपण म्हणतो आलो असतो तुमच्या एवढ्या छान कार्यक्रमाला, पण माझे पायच दुखत होते, माझा हातच दुखत होता, माझं डोकंच दुखत होतं, काहीतरी तापच आला होता. लोक सगळं सांगतात. म्हणजे हे बंध आणि मोक्ष म्हणजे सगळं त्यालाच भोगायला लागते. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थासुद्धा या देहालाच आधारभूत आहेत. म्हणून या देहाला अधिष्ठान असं म्हणतात. किती आहे बघा देहावर अवलंबून. एवढ्या सगळ्या गोष्टी देहाशी निगडीत आहेत. नाही तर आपण काय केलं असतं, नुसतं ते आत्मतत्व असं कुठंतरी कोपऱ्यात असतं आणि देहच नाही, तर काय केलं असतं, काहीच नाही. म्हणून देह हे महत्त्वाचं करण आहे, महत्त्वाचं साधन आहे, अधिष्ठान आहे. अधिष्ठानच पाहिजे. अधिष्ठानाशिवाय काहीही गाडी हलत नाही. बघू आता याच्यावरच्याच ओव्या बघू. वेळ संपत आली असेल परत. परिपार्था येथे देह हेची जाण, पहिले कारण कर्माचे गा. सुख दुःखाधिक भोगांसमवेत, नांदस तसे येथ जीव भोगता. हाची अभिप्राय जाणोनी देहासी, अधिष्ठान ऐसी संज्ञा द्यावी. दाही इंद्रियांच्या द्वारा नाना कष्ट, करोनिया येथ रात्रंदिन. प्रकृतीकडून जिका नाना रीती, मिळविली जाती सुख दुःखे. तया भोगावया शरीरा वाचून, नाही दुजे स्थान जीवा लागी. म्हणून देहासी येथे अधिष्ठान, ऐसे अभिधान द्यावे पार्था. 24 तत्वांचे कुटुंब ते भले, राहावया आले शरीरिया. बंधमोक्षाची जी असे गुंतागुंत, उकले निभ्रांत येतेच ती. बहु काय बोलू निद्रा आणि स्वप्न, जागृती या तीन अवस्था. तया देह मात्र अधिष्ठान एक, म्हणून या देख हेची नाम. इथपर्यंत आहे. आता पुढचं जे आहे, अधिष्ठानम तथा कर्ता. तर कर्ता म्हणजे काय हे आता उद्या बघूया. थोडंसं वेळ आहे अजून, पण कोणाला काही बोलायचं असेल तर नंतर बघू. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा.
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.